नमस्कार, मी सचिन भोसले. आपण आळंदी रोड विश्रांतवाडी या भागात आहोत आणि पालखी सोहळ्याचं आयोजन आहे. समस्त वारकरी बांधवांचे स्वागत करण्यासाठी विश्रांतवाडीकर आणि पुणेकर हे जमलेले आहेत आणि वारकरी जे चालत जातात त्यांच्या सोबत त्यांना सहकार्याची भूमिका असते. तसेच आमचे नागेश जेडे यांना काय बोलायचंय, मगाशी जरा त्यांचं अर्धवट बोलणं राहिलं होतं. नागेश भाऊ, काय बोलणार आपण? माझे एवढंच बोलणं आहे, हे ना वारकऱ्यांसाठी जे सहकार्य लोकांनी जे अन्नदानाचा कार्यक्रम असतो, पाणी वाटायचा कार्यक्रम असतो, बिस्किट वाटायचा कार्यक्रम असतो, त्यांच्या सहखुशीने करत आहेत. पण याच्यामध्ये ते राजकारण चालू आहे, झेंडे लावणं काम ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये फक्त जे लोकांचे भावना आहेत त्या भावनाच राहिल्या पाहिजे. नागेश भाऊंनी यांच्या भावना मांडल्या की क्लीन आणि स्पष्ट त्यांनी ठेव. आमचे शशी देवकर स्वतः शशी भाऊ देवकर, तुम्ही काय बोलणार याच्यावर? तुम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे आलेल्या सर्व बोला माऊली भक्तांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सचिन भाऊ भोसले, शशी भाऊ देवकर, शांताराम मामा खलसे सरचे स्वागत स्वागत स्वागत. वर्ष 13वे यंदाच्याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये बिस्लरीद्वारे पाणी वाटप, त्याचप्रमाणे बिस्किटांचं वाटप व फराळाचे लाडू हा वाटपाचा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं व दान प्रतिष्ठानचे अध्यक्ष दशरथ माटवणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व माऊली भक्तांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सरचे स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद शशी भाऊ, तुम्ही नेहमीप्रमाणे प्रसादाचा वाटप कार्यक्रम चांगला करताय. तुम्हाला आशीर्वाद मिळो. आम्ही इथं खाली होते तर पुढं वारकरी संप्रदायाचे चाललेले आहेत, त्यांचे आनंद बघू शकता तुम्ही.